सो हाय गाईज, आज आपण बनवतोय चवळीची उसळ. त्याच्यासाठी एक टोमॅटो, कांदा, 2 लाल मिरच्या, खोबरं, लसूण आणि आलं कापून घेतलं आहे, बारीक चिरून घेतलं आहे. ते मंद आचेवर तेलात परतून घ्यायचं आहे. ते परतताना ते शिजवून घ्यायचं आहे, पण थोडं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचा रंग बदलेपर्यंत परतच राहायचं आहे. ते पूर्ण शिजल्यानंतर ते थोडं चोरलं जाईल, म्हणजे आकार कमी होईल आणि ते थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याची एक पेस्ट बनली पाहिजे, ज्याची कन्सिस्टन्सी तुमच्यावर अवलंबून आहे, किती पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे. ही चवळी कुकरला 3 शिट्ट्या देऊन उकडून घेतली, शिजवून घेतली आहे आणि ती आपण हाताने प्रेस करून बघू शकतो शिजली आहे की नाही. त्याचं जे पाणी आहे ते फेकून न देता साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि जे मसाले आहेत ते मी कॅप्शनमध्ये दिलेत. तेलात नेहमीसारखी फोडणी करून हा मसाला जो वाटलेला तो त्याच्यात टाकायचा आहे. त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मग त्याच्यात चवळी टाकायची आहे. त्याला एक उकळी द्यायची आहे आणि मग हळूहळू मिक्स करत राहायचं आहे. पण मिक्स करताना ती चवळी तुटली नाही पाहिजे किंवा त्याचे तुकडे नाही झाले पाहिजेत. आणि वरनं कोथिंबीर टाकून एक मस्त चवळीची उसळ तयार आहे.